गुड इव्हनिंग स्टुडंट्स. माय सेल्फ मिसेस सुषमा सांगली. आज इयत्ता तिसरीचा आपण ऑनलाईन क्लास बघायचा आहे. त्याच्यामध्ये ध्येय अकॅडमी आय एम विनर तर्फे तुम्ही आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला बसलेलाच आहात. तर बऱ्याच मुलांच्यासाठी आय एम विनर ही परीक्षा नवीन आहे, पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्यासाठी सांगायचं तर आपल्याला इयत्ता तिसरीला इंग्लिश, मराठी, गणित, बुद्धिमत्ता असे 4 विषय असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी, गणित, इंग्लिश, बुद्धिमत्ता असे 2 पेपर असतात. मराठीचा असतो ते 20 प्रश्न असतात, 40 गुण असतात. आणि आता आपली इंग्लिश आहे, इंग्लिशचं सुद्धा आपल्याला 20 गुण असतात आणि 20 प्रश्न असतात, 40 गुण असतात. म्हणजे 20 प्रश्नाचे 40 गुण कसे असतात, तर एका प्रश्नाला आपले 2 मार्क असतात. एका प्रश्नाला आपले किती असतात? 2 मार्क असतात. याच्यामध्ये जे मुलं नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगूयात आपण, ही माहिती देण्यात आलेली आहे. बघा, तर आज आपण इंग्लिश हा विषय काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. नाउ स्टुडंट्स, आय विल टेल यू अबाउट द अल्फाबेट्स. You know the alphabets in English. There are 26 alphabets in English. And how many vowels? There are 5 vowels. You know. A, E, I, O, U. These are the vowels. Vowels. Vowels म्हणजे काय? स्वर. म्हणजे ज्या शब्दाची सुरुवात A, E, I, O, U ने होते त्या वर्ड्सच्या अगोदर आपण काय लावतो? N लावतो. काय लावतो? N. An apple, an egg, an aeroplane, an orange, an umbrella, an ice, like that. Okay. This is for only revision. How many alphabets in English? There are 26 alphabets in English, and there are 5 vowels. A, E, I, O, U. These are the 5 vowels. म्हणजे हे 5 vowels आहेत. Vowels means स्वर. ज्या शब्दाची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू ने होते त्या शब्दापूर्वी आपण एन लावतो. उदाहरणार्थ ई डबल जी आहे इथं, मग ई न सुरुवात झाल्या म्हणून एन एग. एन एग. आय न सुरुवात झालेली असेल तर एन आईस. आय न असेल तर एन आईस. एन आईस, एन अम्ब्रेला, एन ऑरेंज, एन ऍपल, लाईक दॅट. ओके. आता त्याच्या पुढचं जे अभ्यास असतो ते त्यांचे प्रोनाउन्सिएशन्स. म्हणजे आपण क ला काय म्हणतो, ख म्हणतो, हे सगळे मी तुम्हाला तिथे लिहून दिले होते, होय की नाही? आपला पहिला लेक्चर झालेला आहे तेव्हा. सो नाउ वी हॅव टू फाइंड द क्वेश्चन अँड आन्सर. हियर आय विल गिव्ह यू सम वर्ड्स that you have to find the different sound of word. तुम्हाला काय करायचं आहे, या शब्दामधला वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द तुम्हाला याच्यामध्ये शोधून काढायचा आहे. याच्यामध्ये बघा, 1 नंबरचा आहे होल्ड. दुसरा ऑप्शन आहे फॉरवर्ड. तिसरा ऑप्शन आहे फोल्डेड. फोल्डेड घ्या, फोल्ड. चौथा ऑप्शन आहे फाइंड. ओके. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 बघा, ह्याच्यामध्ये काय असू शकतो? ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 कोल्ड. सेकंड ऑप्शन ह्याच्यामध्ये कोर. तिसरा ऑप्शन आहे क्रिक. चौथा ऑप्शन आहे कोयल. You have to find the different sounds of word. Okay. Third question. Dew. Second, desert. Third, beer. And fourth, dislike. Fourth question C. You have to find the different bad sound. Bad. त्याच्यानंतर boat.
third body, and fourth boy. Fifth, next fifth hill. Second option hat. Third option hill, and fourth option is his. See students, you have to find the different sound of words. Different sound of word. Different sound of word you have to find. Look here. Here is four options. Fold, forward, folded, find. Okay. You have to find the different option. म्हणजे ह्याच्यामधला जे उच्चार वेगळा होतो तो शब्द तुम्हाला काय करायचा आहे, शोधायचा आहे. नो आय विल गिव्ह यू 2 मिनिट्स. मी 2 मिनिटं देणार आहे. ह्याच्यामध्ये तुमचं जे उत्तर आहे, यू हॅव टू राईट द करेक्ट ऑप्शन in your notebook. तुमचं जे आन्सर आहे, आफ्टरवर्ड्स आय विल टेल यू द करेक्ट आन्सर. डिफरंट साऊंड ऑफ वर्ड, वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द ओळखायचा आहे. You have to write the correct answer in your notebook. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं, वेगळ्या ध्वनीने सुरुवात होणारा शब्द होता. काय उत्तर काढायचं होतं की तुम्हाला वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द. Now I will read words. Fold, fold, fo. Here sound is fo. Forward. Again sound start with forward, 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 fold. परत fo, folded, and this is finding, find. This is find means option number 1, option number 2, option number 3 is the same sound word, but option number 4 is the different sound. म्हणजे ह्याचा वेगळ्या ध्वनीने होणारा शब्द आहे. Then we will give to you answer sheet 1, 2, 3, 4. You have to color the correct answer. Correct answer 4 नंबरचा आहे ना, याला तुम्ही काय करू शकता, गोल करू शकता. Understand? Next, cold, करोड, क्रिक and कोल. आता बघा ह्याच्यामध्ये सुद्धा को, कोल्ड, कोर, कोल, ह्याच्यामध्ये तिन्ही सुद्धा कोचा उच्चार होतो. बट हिअर क्रिक, क्रिकचा उच्चार होतो. मीन्स हिअर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. यू हॅव टू गिव्ह अन आन्सर शीट and here you have to color the answer number 3. Okay. Next, dew, desert, deer, dislike. Dew, desert, deer, dislike. म्हणजे इथं काय तर ड ड ड चा उच्चार होतो आणि इथं डिसलाइक, दिस. ओके. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, बॅट, बोट, बॉडी, बॉय. हिअर बोट, बॉडी आणि बॉय हे सगळे कसे आहेत, वेगळ्या उच्चाराचे शब्द आहेत. त्यामुळे फक्त सेम उच्चाराचे आहेत. फक्त बॅट ऍ उच्चाराचा शब्द आहे बघा, बॅट ऍ, बॅट. म्हणून ऑप्शन नंबर 1 इथं आन्सर आहे. हिट, हॅट, हिल, हिज. हिट, हॅट, हिल, हिज ह्याच्यामध्ये हिट, हिल, हिज आणि हॅट हा सुद्धा ऍ उच्चाराचा शब्द आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट
ऑप्शन आन्सर आहे. ऑप्शन नंबर हा काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आय विल गिव्ह यू. नाउ आय विल रब दिस क्वेश्चन. वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द, वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द झालेला आहे आपला. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द आपण आता बघायचा आहे. वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द आपण आता बघायचा आहे. वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द. ओके, नाउ आय विल लास्ट वर्ड दॅट इज डिफरंट साऊंड. ओके, लास्ट वर्ड दॅट इज डिफरंट साऊंड. सी पीओटी पॉट. सेकंड SAID said. Third PAID paid. And fourth COLD cold. COULD cold. Okay, next. वेगळ्या ध्वनीने किंवा वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द. STOP स्टॉप. POT pot. POP pop. After that MAP map. First, next. Full, PULL full. CALL call. MALL mall. आणि फोर्थ BAT बॅट. वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. COLD कोल्ड. FOLD फोल्ड. TOLD टोल्ड. फोर्थ SHIRT शर्ट. ओके, SHIRT शर्ट. नेक्स्ट, ओनली यू हॅव टू वन लास्ट. कसा वेगळा होणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे याच्यामध्ये. नेक्स्ट POT पॉट. BALL बॉल. COT कॉट. LOT लॉट. नाउ स्टार्ट रायटिंग युअर आन्सर. तुमचा आन्सर लिहायला सुरुवात करायची आहे. आता मी इथे आन्सर देणार आहे तुम्हाला. नाउ आय विल गिव्ह यू आन्सर. वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द आपल्याला शोधायचा होता. ह्याच्यामध्ये बघा, पॉट, सेड, पेड, गुड. End of the letter is this word is T. Here D, here D, and here also D. So here is the different end letter. ह्याच्यामध्ये हे सगळ्यात शेवटचा जो शब्द आहे तो वेगळा आहे. आलं लक्षात? हा शब्द आहे तो ह्याचा वेगळा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन नंबर. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन नंबर. सेकंड STOP स्टॉप. POT पॉट. POP पॉप. MAP मॅप.
Here, stop stop. This word end with P. POP pop end with P. MAP map. This also word end with P. Okay. Only option number 2. This word end with T. म्हणजे वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द आहे POT पॉट. नेक्स्ट थर्ड बघा. PULL पुल, CALL कॉल, MELL मॉल, BAT बॅट. Here option number 1, 2 and 3. These all words end with the LLL, and option number 4, ending letter is the T. So correct option number is the 4. Correct option number is the 4. Next, fourth question. Cold, old, told, shirt. Here also D. Okay. Cold, fold, told, shirt. Cold means थंड, fold म्हणजे गुंडाळणे, told म्हणजे सांगणे, but shirt, this word they end with different sound. Okay. Fifth question. POT pot, BALL ball, COT cot आणि LOT lot. त्याच्यामध्ये बघा T आणि T हे तिन्ही सुद्धा काय आहेत? सेम एंडिंग लेटर आहे T. बट ऑप्शन नंबर 2 ह्याच्यामध्ये काय आहे? द ऑप्शन नंबर 2 इज द एंडिंग वर्ड इज डबल एल. त्याच्यामध्ये काय होतो? डबल एल ने काय होतो? शब्दाचा काय होतो? एंड होतो. डबल एल ने शब्दाचा एंड होतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अंडरस्टँड. आता हे कशा प्रकारचे प्रश्न होते समजले की सुरुवात वेगळ्या ध्वनीने होणारे आणि शेवट वेगळ्या ध्वनीने होणारे अशा प्रकारचे आपण काय बघितलेले आहेत की एक्झाम्पल्स बघितलेली आहेत. आता बघा खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात म ने होत नाही म्हणायचंय आपल्याला. म हे अक्षर आहे. कोणत्या शब्दाची सुरुवात म ने होत नाही? ओके. सी फर्स्ट, MAN man. Second, POT pot. Third, MAP map. Fourth, MISS miss. मने उच्चार होणारा शब्द. त्याच्यानंतर बघा मीने सुरू होणारा आता मीने सुरू होणारा शब्द कोणता आहे? मीने सुरू होणारा शब्द कोणता आहे? मी या ध्वनीने. ओके. 1 MEAT मीट. सेकंड MOB मॉब. थर्ड MOBIL मोबाइल. and fourth me. Sorry. MANY मेनी. नेक्स्ट क्वेश्चन डिफरंट आहे हा क्वेश्चन. त्याच्यामध्ये खालीपैकी कोणत्या अक्षराचा उच्चार फ ने सुरू होतो? फ. खालीपैकी कोणता ध्वनी हा फ ने लिहितो? जी. त्याच्यानंतर F, I, Z. ओके. तर बघा खालीलपैकी बघा र या उच्चाराचा वेगळा उच्चार असणारा शब्द कोणता आहे? र या उच्चाराचा वेगळा उच्चार असणारा शब्द कोणता आहे? बघा इथं ऑप्शन नंबर 1 र उच्चाराचा वेगळा. रेस. 2 रेन. 3 रेड आणि 4 आहे रॅट.
या प्रश्नांची उत्तरे लिहा. परत एकदा प्रश्न एक्सप्लेन करणार आहे मी इथं. याच्यामध्ये बघा, म या उच्चाराचा शब्द नसलेला ओळखायचा आहे. मी या शब्दाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या शब्दाने होते? त्याच्यानंतर यफ म्हणजे फ या उच्चाराचा इंग्लिश लेटर कोणता आहे? आणि र या उच्चाराचा वेगळा उच्चार होणारा शब्द कोणता आहे? म्हणजे याच्यामध्ये 3 उच्चार येणारे हे सेम आहेत आणि 3 पेक्षा वेगळा उच्चार होणारा आहे. कसा आहे तो? वेगळा आहे. 1 मिनिट तुम्हाला वेळ देणार आहे. फक्त आन्सर लिहायचा आहे तुम्ही. बघा, म या उच्चाराने होणारा मॅन, पॉट, मॅप, मिस. बघितलं गेलं आपल्याला ह्याचं उत्तर लक्षात येतं. हा यम ने सुरू होतो, हा पण म ने आणि हा पण म ने. हा पीओटी पॉट पी ने चालू होतो. आलं लक्षात? आता मी ने, MEAT मीट, MOB मॉप, MOBILE मोबाईल आणि MENY मेनी. आता याच्यामध्ये हा मो आणि मे न चालू होतं, पण मीठ हा मी ने चालू होतो. करेक्ट ऑप्शन इज 1. करेक्ट ऑप्शन नंबर इज 1. फ चा उच्चार असणारा कोणता आहे? यफ आहे. जी चा ज होतो, आय चा ह्याच्यामध्ये आय चा उच्चार कसा होतो? आता आय सुद्धा होऊ शकतो आईस्क्रीम. अ चा उच्चार होतो. आता झेड चा झ असा सुद्धा उच्चार होतो. र ने वेगळा उच्चार होणारा शब्द आपल्याला शोधायचा होता याच्यामध्ये. रेस, रेन, रेड आणि रॅट. आता रेस, रेन आणि रेड, रेन उच्चार होतो, पण रॅट हा कसा होतो? तर वेगळ्या ध्वनीने उच्चार होणारा शब्द आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण आज काय बघितलं? तर नाऊ द फॉर्मेशन ऑफ वर्ड युजिंग आपण बघितलेलं आहे. अल्फाबेट्स इन इंग्लिश. फॉर्मेशन ऑफ वर्ड गिविंग अल्फाबेट्स आज आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये अल्फाबेट्स, साऊंड्स ऑफ इंग्लिश हे आता आपण बघितलेलं आहे स्टुडंट्स. आता ह्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे? 1 नंबरचा जो आपला स्वाध्याय आहे तो आपण काय करायचा आहे? आय एम विनरची स्मॉल नोटबुक आपण एक घालायची आहे. त्याच्यामध्ये विथ क्वेश्चन विथ आन्सर तुम्हाला काय करायचं आहे? हे प्रश्न लिहायचे आहेत. त्याचे बरोबर उत्तर सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत? त्याच्यामध्ये लिहायचे. ओके, नाऊ आय विल स्टॉप हिअर. आता आपण इथं थांबूया आणि दिलेला अभ्यास तुम्ही घरी करायचा आहे. इंग्लिशमध्ये ऑपोजिट वर्ड्स, सिमिलर वर्ड्स जेवढे असतील तेवढे पाठ करायचे आहेत. डेली तुम्ही काय करायचं आहे? इंग्लिशचे 10 नवीन शब्द वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. इंग्लिशचे 10 शब्द वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. ओके, थँक्यू.